श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय 17. श्री नामानंदाचे दर्शन. कुरुगड्डीला जात असताना मार्गात एक स्त्री केस मोकळे सोडून विचित्र हास्य करीत माझ्या जवळ आली. तिची मनस्थिती बरोबर नसल्याने ती काहीतरी अस्पष्टसे ओरडत होती. मला तिची अत्यंत भीती वाटून हातपाय थरथर कापू लागले. तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन 2 क्रूर बलिष्ठ पुरुष येत होते. त्या स्त्रीने माझ्या पायावर डोके ठेवून त्यात 2 राकट पुरुषांपासून रक्षण करण्याची विनंती केली. ते दृश्य पाहून माझा चेहरा पांढरा पडला. त्यावेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले, हे माते, तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपादची वल्लभ तुझे नक्कीच रक्षण करतील. निर्भयतेने उठून उभी राहा. त्या 2 बलशाली पुरुषांच्या तुलनेत माझी शरीरयष्टी अगदीच किरकोळ होती, तरी माझे धैर्य आणि दृढतेने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले, आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू मध्ये पडला तर तुला सुद्धा मारून टाकू. आमच्या मार्गातून दूर हो. हे वक्तव्य ऐकून माझ्यात एका अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि म्हणालो, अरे, ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमांस भक्षण करून बधिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही. तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगाने ग्रस्त व्हाल. सर्व रोगांमध्ये हा अत्यंत भयंकर असा रोग आहे. त्याला तुम्ही स्वतः आपल्या कर्मांनी आमंत्रण देत आहात याची मला कीव येते. मी हे सारे तुमच्या हितासाठी सांगत आहे. माझे वक्तव्य ऐकून ते आपले सारे धाडस हरवून अगदी निस्तेज झाले. त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या. ज्योतिषशास्त्राचे काहीच ज्ञान नसलेला मी त्यांच्या दृष्टीने एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो. मी त्यांना त्याचा जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली. ते म्हणाले, महाराज, आपण त्रिकालदर्शी आहात. आपणास अज्ञात असे या पृथ्वीवर काय आहे? आपण विचारले. म्हणून सांगतो, आम्ही दोघे सख्खे बंधू. आमचा जन्म ब्राह्मण कुलात झाला, परंतु ब्राह्मणत्व आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आणि भ्रष्ट झालो. गाईचे मांस खाण्यात आम्हास आनंद वाटे, त्यातच बधिरापानाचे भयंकर व्यसन आम्हास जडले. या सर्व दुराचारामुळे आम्ही दुरात्मा झालो. समोरील टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या या स्त्रीस पाहून आमच्या मनात वाईट विचार आले, परंतु तिने स्पष्ट नकार दिल्याने आमचा अभिमान दुखावला व आम्ही रागाने तिच्या मागे निघालो. परंतु आमच्या सुदैवाने आपणासारख्या महान पुरुषाच्या दर्शनाचा लाभ झाला. मी म्हणालो, बाबांनो, काय चांगले काय वाईट याचा निर्णय करण्याची सत्सद विवेक बुद्धी देवाने मानवाला दिली आहे. चांगल्या मार्गाने गेल्यास चांगली फळे मिळतील, वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणार यात शंकाच नाही. ही स्त्री सदाचारी असल्याने तिने तुमचे म्हणणे मान्य केले नाही. तुम्ही तिच्याकडे वाईट भावनेने गेला होता, परंतु आता तुम्हास आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप होतो आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही ते मी सांगू शकत नाही. एक शुभ वार्ता मात्र सांगतो. त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले त्रिमूर्ती स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपादची वल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत. त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील. ती स्त्री म्हणाली, आपण माझे या दुष्ट पापी लोकांपासून रक्षण केले. आपण मला पित्या समान आहात. मी उच्च ब्राह्मण कुलात जन्मले. लहान वयातच माझा विवाह झाला. दुर्भाग्य असे पती माझा अतिशय छळ करीत असे. मी मात्र त्याची मनोभावे सेवा करीत असे. तो माझ्यावर नको ते दोषारोपण करीत असे, ज्यामुळे मला अत्यंत मानसिक पीडा होईल. त्याचे आई वडील मोठी माणसे त्यास समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करीत, परंतु तो कोणाचेच ऐकत नसे. तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने तिने स्वतः सावरून घेतले व पुढे सांगू लागली, आमच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याला माझ्या सासू सासऱ्यांनी बोलावून घेतले. त्यांनी माझी कुंडली मांडून चित्रविचित्र पूजा अर्चा करून म्हणाला, ही नीच जातीची स्त्री आहे. तिच्या हातून अनेक अमंगल कार्य घडली आहे, त्यामुळे तिच्या पतीस नपुंसकत्व प्राप्त झाले. तिला घरातून बाहेर काढल्यावर तुमचे सारे गृहदोष नाहीसे होतील व पतीसुद्धा चांगला सशक्त होईल. नंतर त्याचा विवाह दुसऱ्या कन्येबरोबर लावून द्या. त्यांना यथाकाली संतती प्राप्त होईल. त्याच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून माझ्या सासू सासऱ्यांनी मला घरातून घालवून दिले. त्यांनी केलेल्या छळामुळे मी अत्यंत त्रासून गेले होते. काहीच मार्ग नसल्याने मी माहेरी जाण्यास निघाले, परंतु तेवढ्यात तो मांत्रिक आला. त्याने मला अडवले आणि वाईट नजरेने माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात दुष्ट वासनेचे ज्वलंत अंगारे दिसले. मी अत्यंत क्रोधायमान झाले. माझ्या शरीरात भद्रकालीची शक्ती प्रकट झाली. जवळ पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या मांत्रिकाच्या शिरावर मारला. त्या भयंकर माराने त्याचे डोके फुटून तो तत्काळ मृत्युमुखी पडला. शील रक्षणासाठी दुसरा मार्ग नसल्याने मी तो दगड मारला होता, परंतु दुर्दैवाने माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. माझे मन अत्यंत अशांत झाले होते. काय करावे, कोठे जावे ते कळत नव्हते.
मी माहेरी जाण्याचा विचार केला, परंतु तेथे जाण्याने माझ्या समस्यांचे समाधान होणार नव्हते. आई वडिलांनी प्रेमाने माझा सांभाळ केला असता, परंतु बंधू, वहिनी, भाऊजाई माझ्याशी चांगले वागतील याची खात्री नव्हती. मांत्रिकाने मला दिलेला त्रास कोणाला सांगणार होते? त्याची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती. अशा बातम्या आगीप्रमाणे चोहीकडे पटकन पसरतात. या आवारातच एक औदुंबराचे झाड होते. ते दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचे मी ऐकले होते. त्या झाडाखाली बसले असता मला गाढ निद्रा लागली. थोड्या वेळाने जागे होऊन पाहिले तर माझ्या दोन बाजूस दोन नाग माझे रक्षण करीत होते. मी त्या दोन्ही नागांना नमस्कार केला तेव्हा ते नाग दुसरीकडे निघून गेले. मी दत्त दिगंबर जय गुरुदेव दत्त असा जप करीत होते. दत्तप्रभूंचे नुसते स्मरण केले तरी ते भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात असे मी ऐकले होते. नामस्मरण करीत असताना एक वाटसरू त्या वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थांबला. मी भयभीत होऊन त्याला विचारले, तू कोण आहेस? येथून निघून जा. तू गेला नाहीस एक दगड घेऊन तुला मारून टाकीन. थोड्या वेळापूर्वीच मी एका मांत्रिकाला मारले होते. तो वाटसरू म्हणाला, माई, मी रजक धोबी कुलात जन्मलेला रविदास दत्तप्रभूंचा भक्त आहे. श्री गुरुदत्त श्रीपाची वल्लभ रूपात भूतलावर अवतरले असून सध्या ते कुरोपूर क्षेत्रात वास्तव्य करीत आहेत. दूर दूर पसरलेल्या दत्तभक्तांना ही वार्ता कळावी म्हणून ते नवीन नवीन लीला करीत असतात. मी कुरोपूरला जात आहे. तुझी इच्छा असल्यास माझ्याबरोबर ये. कुरोपूर येथून जवळच आहे. तेव्हा मी म्हणाले, तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू? ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी माझे रक्षण केले असते. ते स्वतः श्री दत्तगुरू आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत नाही, परंतु श्री दत्तात्रयांचेच नामस्मरण करते. जे घडेल ते मी पाहिन. तुम्ही तत्काळ येथून निघून जा, नसता काही प्रमाद घडेल. माझे वक्तव्य ऐकल्यावर तो गृहस्थ श्रीपाची वल्लभांचे नामस्मरण करीत निघून गेला. त्यानंतर एका टेकडीवर मी पद्मासन घालून ध्यान करीत बसले. त्याचवेळी हे दोन दुष्ट तेथे आले. त्यांची माझ्यावर विषारी नजर पडली आणि ते माझ्या मागे लागले. आपण माझी या दोन कामी दुष्टांपासून रक्षा केली. मी म्हणालो, हे माते, श्रीपाद प्रभूच्या कृपेने तुझे रक्षण झाले. ते अंतर्यामी असून कालातीत आहेत. या सृष्टीमध्ये विविध घटना घडत असतात. याच्या मागे ते स्वतः कारण रूपाने स्थित असतात. या सृष्टीत कारण नसलेले कोणतेच कर्म दिसत नाही. श्रीपाद वल्लभ स्वामींना कोणीच जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा त्यांच्यासमोर हात टेकले व नेती नेती आम्ही जाणत नाही असे म्हटले. वेदांची ही अवस्था तर सामान्य भक्त त्यांच्याबद्दल काय जाणू शकेल? आपण मात्र त्यांचे नामस्मरण करीत गेल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आणि सर्व दुःखातून मुक्तता होते. मी, दोन्ही ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी सुशीला आम्ही चौघे मिळून कुरुगड्डीस जाण्यास निघालो. मार्गात आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद वल्लभांचे भजन करीत नामस्मरण करीत जात होतो. रस्त्यावरील लोकांना आम्ही भजन मंडळातील लोक असल्यासारखे वाटत होते. मार्गात असलेल्या नामानंद स्वामी या थोर महात्म्यांच्या आश्रमात पोहोचलो. श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि शिष्य नामानंदास अनुग्रह. श्री नामानंद स्वामी त्रिकाल ज्ञानी महात्मा पुरुष होते. त्यांनी आमचे मोठ्या आदरपूर्वक स्वागत केले. त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली. म्हणाले, माझ्या वडिलांचे नाव मायनाचार्युलू आणि माझे नाव सायनाचार्युलू. आमचे गोत्र भारद्वाज आणि आम्ही वैष्णव संप्रदायाचे आहोत. संन्यास दीक्षा घेतल्यावर माझे नाव नामानंद असे ठेवले गेले. संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण करून पुण्यक्षेत्र आणि सिद्ध तीर्थाच्या यात्रा केल्या. नंतर सद्गुरूंच्या शोधात निघालो. फिरत फिरत पीठिकापुरम येथे येऊन पोचलो. आम्ही वैष्णव असल्याने श्री विष्णूचीच आराधना करतो. आमचे सोहळे कडक असते आणि आचार विचार उच्च असतात. पीठिकापुरम येथील कुंती माधवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला. त्याचे दर्शन आम्ही वाईट समजतो. तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला, आमची दक्षिणा देऊन पुढे जा. गावातील सर्व लोक हा प्रकार पाहत होते. कलियुगामुळे असा विपरीत प्रकार घडत असल्याचे सर्वांना वाटत होते. तो चांडाळ मदिरापान करून वैष्णवांवर अत्याचार करीत होता. एवढ्यात नामानंद त्यास म्हणाले, अरे चांडाळा, तू कोण आहेस? मी एक वैष्णव ब्राह्मण, माझे नाव नामानंद आहे. तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही. त्याचे डोळे लाल होते. त्याचा भयंकर चेहरा कोणाचाही भय वाटावे असा होता. नामानंदाच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधित झाला होता. तो चांडाळ नामानंदांना म्हणाला, तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा फिरत आहेस. तू मला ओळखत नाहीस. मी तुझा सद्गुरू आहे. मीच तुला संन्यासोत्तर नामानंद असे नाव दिले. तू तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. तू जर असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करीन. तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला मरणप्राय यातना देईन. श्री नामानंदाबरोबर त्या व्यक्तीने अतिशय कडक व्यवहार केला होता.
तो पुढे म्हणाला, मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे. तू देवाची किती आराधना केलीस तरी कोणी तुला मदत करणार नाही. एवढे बोलून तो नामानंदावर चाल करून आला. नामानंदांच्या मनात नसताना केवळ दुसरा उपाय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले. त्यांचे सर्वस्व त्याला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले. देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो याची कल्पना नामानंदांना आली. परंतु तितक्यातच तो चांडाळ स्वामींना दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याचा भास झाला. त्याच्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा याचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होता. दिव्य मंगलमूर्ती असलेल्या त्या भगवानांनी म्हटले, मी श्री दत्त आहे. सध्या श्रीपाद वल्लभांचे स्वरूपात पीठिकापुरम येथे अवतरित झालो आहे. तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे. तू माझे सर्वस्व झाला आहेस. मी सच्चित आनंद आहे. तू उद्यापासून नामानंद नाम धारण करून धर्मप्रचार कर. तुला सुख आणि शांती प्राप्त होईल. शेवटी माझ्या पदास येशील. असे सांगून चांडाळच्या वेशात असलेले दत्तप्रभू अंतर्धान पावले. श्री नामानंद स्वामींना श्रीपाद वल्लभांकडून भोजनाचे आमंत्रण. नामानंद संन्यासी पीठिकापुरम येथील श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले. त्यांना मार्गात कोणी भिक्षा दिली नाही. भुकेने त्यांचा जीव व्याकुळ होत होता. सर्वजण त्यांच्याबद्दल शंका घेत होते. त्यांना वाटले हा एक वेडा आहे. एक चांडाळ येऊन याच्याकडून गुरुदक्षिणा घेऊन गेला. हा ब्राह्मण असून याने चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे. याला भिक्षा देणे शास्त्रविरुद्ध होईल. पीठिकापुरम गावातील लोकांनी नामानंद स्वामींना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अपराश्रमांच्या घरी पोहोचले. अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. कसे बसे ते ओम भिक्षांदेही म्हणाले. तेवढ्यात दार उघडून घरातून श्रीपाद वल्लभ अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. त्यांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते नामानंद स्वामींना खाऊ घातले. विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरीत होता. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप अशा विधात्याने आपला हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठी तुला हात पसरावा लागणार नाही. कुठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन. डोळ्यांच्या पापणीप्रमाणे तुझे रक्षण करील. त्या दिवसापासून धर्म प्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते. अशा प्रकारे स्वामींनी आम्हा स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. 4 प्रकारचे जीवनमुक्त प्राणी. एका शिष्याने प्रश्न विचारला, स्वामी श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्षप्राप्ती होते. यासाठी काही साधना मंत्र विधाने आहेत का? प्रसन्न चित्ताने स्वामी म्हणाले, हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्यांना जीवनमुक्त म्हणतात. आपल्या इष्ट देवतेच्या सतत सान्निध्यात राहणे याला सालोक्यमुक्ती म्हणतात. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्ट देवतांच्या समीप राहण्याचे भाग्य लाभते त्याला सामिप्यमुक्ती म्हणतात. यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्ट देवतांचे स्वरूप प्राप्त होते त्याला सारुप्यमुक्ती म्हणतात. यापेक्षा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त इष्ट देवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातो याला सायुज्य मुक्ती म्हणतात. या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेतात. ते शरीराने प्रारब्धाचे भोग भोगत असले तरी मनाने श्री दत्तप्रभूंच्या चरणांशी सतत निमग्न असतात. कालचक्र हे चालूच असते. स्वार्थरहित योग्याच्या दिव्य शक्तीने विश्व कल्याण होत असते. त्यात त्यांचा निस्वार्थीपणा दिसून येतो. श्री दत्तप्रभूंचे दर्शन स्पर्श संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे सतत रक्षण मिळत असते. इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महदैश्वर्य श्रीपाद वल्लभ स्वामीच देतात. मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात बसतात. ते सर्व देव श्रीपाद प्रभूंचेच दिव्य अंश असतात. त्या देवतांकडून श्रीपाद वल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देतात. श्री दत्त आराधनेची विशेषता. मी म्हणालो, आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी का श्रीपाद वल्लभांची आराधना करावी? नामानंद म्हणाले, एका मुलीचा विवाह होऊन ती सासरी गेली. काही महिन्यानंतर त्या मुलीचे मोठे भाऊ तिला भेटायला गेले. मुलीची सासू म्हणाली, तुमची बहीण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते. दूध दही लोणी तूप ती चोरून खाते. एखादी चोरी मी सहन केली असती, परंतु इतक्या चोऱ्या. तेव्हा त्या बहिणीचा भाऊ तिला म्हणाला, ताई तू चोरी करणे सोडून दे. केवळ दूध घेत जा म्हणजे तुझी सासू रागावणार नाही. दुधात सर्व काही असते. याप्रमाणे एकट्या श्री दत्ताची आराधना केल्यास सर्व काही मिळते. लोक आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या देवांची आराधना करतात. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु श्री दत्त प्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. जीवाच्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात.
जीवाचे जीवनमान सुरळीत चालण्यासाठी भगवान विष्णू आपणास सहाय्य करतात, ते प्रत्येकाच्या कर्मानुसार. श्रीकृष्ण श्री दत्तप्रभूंचे अभिन्न अंग आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत अंगुलीवर धारण केला होता हे सर्वांना ज्ञात आहेच. गोकुळातील साऱ्या गोपी आणि गोप पूर्वजन्मातील महान महान ऋषी होते. श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा आश्रितांचा संपूर्ण भार स्वतः पेलून घेतात, त्यांना शक्ती प्रदान करतात. हे आध्यात्मिक रहस्य आहे. बौद्धिक दृष्टीने पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे रक्षण करीत आहेत असे वाटते. श्री दत्तप्रभूंचा तो संकल्पच होता. परिस्थितीला बदलायचे, परिणामक्रमाला शीघ्रपणे करण्याचे आदेश ते श्री विष्णूंना देत असत. श्रीपाद श्री वल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात आणि सर्वांना मुक्ती देतात. भक्तांनी संकल्पसिद्धीसाठी भक्ती मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. एकदा पीठापुरममध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास घोड्यावर बसत असता घोड्याने पाडून टाकले व पायाने तुडवले. त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. त्या जखमी भक्ताला श्रीपादांनी आपला अभयहस्त दर्शवला आणि त्याच क्षणी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या, जणू काही झाल्याच नव्हत्या. त्याच दिवशी एका भक्ताला कल्पना नसताना 100 मोहरांनी भरलेला एक हांडा सापडला. श्री व्यंकटप्पयांनी प्रभूंना या घटनेविषयी विवरण करून सांगण्याची विनंती केली. स्वामी म्हणाले, मी माझ्या एका अनन्य भक्ताचे आयुष्य 20 वर्षांनी वाढवले. त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मी त्याला एक फळ दिले होते. आज त्याला 100 मोहरांनी भरलेला हांडा मिळाला, हा त्याचा मत भाग्याचा दिवस आहे. ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो. जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. श्री नामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगाचा लाभ झाल्याने सर्वांना अत्यंत आनंद झाला. ते 2 ब्राह्मण नामानंदांना म्हणाले, आम्ही केलेल्या पापांचा आम्हास पश्चाताप होत आहे. आपण आम्हास उपदेश द्यावा. यावर्षी नामानंद स्वामी म्हणाले, तुम्ही एकभुक्त व्रत करा, कष्ट करून धन संपादन करा आणि त्या धनाचा उपयोग सद्ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी करा. त्यामुळे तुमच्या पापांचे क्षालन होईल. असे वर्तन केल्यास श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष अथवा स्वप्नामध्ये दर्शन होईल. मंत्र दीक्षा मिळाल्यावर सुद्धा तुम्ही सदाचाराने वागले पाहिजे. जर तुम्ही पूर्वीच्या सवयीनुसार पुन्हा दुराचारास प्रवृत्त झाल्यास श्रीपाद स्वामी तुम्हाला दुप्पट शिक्षा देतील, याचे ध्यान असू द्यावे. श्री दत्तात्रयांच्या आराधनेचे फल. सुशीला नावाच्या ब्राह्मण स्त्रीने नामानंदांना विचारले, स्वामी, संकटातून कशी सुटका करून घ्यावी? स्वामीने सांगितले, आत्मा निरंतर असतो, त्याला जन्ममरण नसते. त्याला अग्नी जाऊ शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पाहून पुन्हा जन्म घेतो. तू अनघा देवीचे व्रत केल्यास संसारात सुखी होशील. तसेच तू देवी समवेत श्री दत्तात्रयांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे. असे केल्याने श्री दत्तात्रेय नक्कीच तुझ्यावर अनुग्रह करतील. श्री बापनाचार्यूंना दत्तात्रयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले. यातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील. या स्तोत्रांमध्ये कोणताही दोष अथवा त्रुटी नाही, कोणताही विधिनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्यूंच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. सिद्धमंगल स्तोत्र. श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्र काठक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दव चौपाती देवलक्ष्मी गणसंख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबा सुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरिनंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीठिकापूर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. परमपवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र सद्ब्राह्मण जेऊ घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसे स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील
अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात. श्रीपाद प्रभूंचा सुशिलेच्या पतीस अनुग्रह. त्या रात्री आम्ही श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले. स्वामींनी लीला कथन करीत सिद्धमंगल स्तोत्राचे गायन केले. त्या दिव्य अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली ते कळलेच नाही. उशीर काल होता. श्रीपादांची मंगल आरती केली. थोड्याच वेळात अन्न सामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली. गाडीवानाने सारी खाद्यसामुग्री बैलगाडीतून उतरवून आश्रमात ठेवली. नंतर तो सुशिलेस उद्देशून म्हणाला, थोड्याच वेळात तुझा पती, सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीतून येतील. त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक वेगळेच माधुर्य होते. सारखे त्या गाडीवानाकडे पाहत राहावे असे वाटत होते. परंतु तो सामान उतरवून निरोप सांगून त्वरेने निघून गेला. त्यावेळी नामानंद स्वामी ध्यानावस्थेत होते. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी विचारले, तो गाडीवान कुठे आहे? तो सामान ठेवून निघून गेल्याचे आम्ही सांगितले. ते ऐकताच स्वामी म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात, मीच अभागी आहे. श्रीपादची वल्लभ आपणासाठी गाडीवानाच्या रूपाने अन्न सामुग्री घेऊन आले. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले. नंतर सुशिलेकडे वळून म्हणाले, तुझे नशीब उदयास आले, पतीचे नपुसकत्व गेले. तुझे सासू सासरे आणि पती दुसऱ्या बैलगाडीतून येत आहेत. ती कालच ज्ञानी नामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले. सुशिला आपला पती व सासू सासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली. स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही कुरुगड्डीच्या मार्गाने निघालो. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद.